नमस्कार मित्रांनो, आज 5 जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिन. पर्यावरणाची जर विस्तृत व्याख्या करायची झाली तर फक्त झाडे झुडपे म्हणजे पर्यावरण नसून पर्यावरणामध्ये नदी, डोंगर, पृथ्वी, आकाश, वायू, सर्व प्राणीमात्र आणि सर्व भूमी संसाधने ह्या सर्वांचा पर्यावरणामध्ये समावेश होतो. मित्रांनो, पर्यावरणाचं रक्षण करणं हे आपली जबाबदारी आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये मनुष्याने पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी केली आहे. तो बुद्धीने प्रगल्भ झाला आणि त्याने पर्यावरणाचा ऱ्हास सुरू केला. त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी जंगल तोडले आणि सिमेंटचे जंगले उभे केले. परंतु मित्रांनो, असं करून त्याने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली आहे. तेव्हा आपल्याला झाडे लावली पाहिजे, ती जगवली पाहिजे आणि पर्यावरण वाचवलं पाहिजे. मी काही नवीन सांगत नाही, तर आपल्या साधू संतांनी सुद्धा आपल्याला हेच सांगितलं आहे. संत तुकाराम महाराज काय म्हणतात, तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळवीती, पक्षीही सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत, नाही गुण दोष अंगा येत, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आकाश मंडप पृथ्वी आसन, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी, रमे तेथे मन क्रीडा करी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. मित्रांनो, संत तुकाराम महाराज म्हणतात की हे जे वृक्ष आहे, पशुपक्षी आहे, हे आपल्या मित्रांसारखे आहेत. ते आपले सगळे संबंधी आहे. जर आपण त्यांची काळजीच घेतली नाही तर आपलं सर्व नुकसान होईल आणि त्याचबरोबर सर्वांच्या जीवाला धोका होईल. तेव्हा मित्रांनो, आपण जास्तीत जास्त प्रमाणात झाडे लावूया, त्यांना जगूया. आपण जर झाडे लावू शकत नसेल तर झाडांची तोड थांबवूया आणि जर झाडांची तोड सुद्धा थांबवू शकत नसेल तर आपण स्वतः कुठल्याही प्रकारचं झाड तोडणार नाही अशी आज शपथ घेऊया. तेव्हा मित्रांनो, जागतिक दिनाच्या निमित्तानं आपण पर्यावरण वाचूया आणि पर्यावरण जगूया. थांबतो याच ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार.